कंडिशनल स्टेटमेंट्स समजून घ्यायचे. कंडिशनल स्टेटमेंट प्रोग्रामिंगमध्ये जिथे डिसिजन मेकिंग येते, जिथे डिसिजन मेकिंग करावे लागते, कोणत्या तरी कंडिशननुसार पुढचं एक्झिक्युशन हे ठरवलं जातं. म्हणजे कोणते स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होणार आणि कोणते नाही होणार, काय गोष्ट असल्यानंतर एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि काय गोष्ट असल्यानंतर त्याऐवजी दुसरा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, म्हणजे जर तर चा प्रकार. तर कंडिशनल स्टेटमेंट्समध्ये आपण इफ देन, त्यानंतर इफ देन एल्स, म्हणजे सिंगल एकच जर आपल्याला ब्लॉक एक्झिक्यूट करायचा असेल, ते पण विशिष्ट कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर फक्त आपल्याला इफ देन ही कंडिशनल स्टेटमेंट वापरावं लागेल. आणि जर कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल तर एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, आणि फॉल्स असेल तर दुसरा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जर आपल्याला एक्झिक्यूट करायची आवश्यकता असेल तर त्या वेळेस आपल्याला इफ देन एल्स हे कंडिशनल स्टेटमेंट यूज करावं लागेल. इफ देन बरोबर एल्स हा पार्ट देखील येईल. जर आपल्याला मल्टिपल कंडिशन्स, जसं की आपण रिझल्ट डिक्लेअर करतो, रिझल्टमध्ये एक विषय पास असेल तर पुन्हा दुसरा विषय चेक करावा लागतो, दुसरा विषयाचे मार्क चेक केले जातात, त्याच्यातही पास असेल तर तिसरा विषय. म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन्स जेव्हा सॅटिस्फाय होतील, म्हणजे सर्व सब्जेक्ट पास आहे, तेव्हाच तो पास डिक्लेअर होतो. तर अशा केसमध्ये, अशा उदाहरणामध्ये मल्टिपल कंडिशन्स चेक होतात. तर तो देखील प्रकार आपण कंडिशनल स्टेटमेंटच्या या आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. कंडिशनल स्टेटमेंट्समधल्या इफ देनचा सिंटॅक्स कसा आहे, त्यानंतर इफ देन एल्सचा सिंटॅक्स कसा आहे, आणि त्यानंतर मल्टिपल जर आपण कंडिशन्स वापरल्या, मल्टिपल इफ देन एल्स वापरले तर त्याचा सिंटॅक्स कसा आहे हे आपण प्रथम बघूया. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ ही कंडिशन वापरून आपण प्रोग्रामिंग करतो. त्यामध्ये आता या कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ देन या सिंपल कंडिशनल कन्स्ट्रक्टचा, या स्टेटमेंटचा आपण सिंटॅक्स बघतोय. तर या सिंटॅक्समध्ये इफ हा कीवर्ड आहे, त्यानंतर या इथे ब्रॅकेटमध्ये कंडिशन लिहिली जाणार आहे, त्यानंतर देन हा कीवर्ड आहे. इफ दिस कंडिशन सॅटिस्फाईज देन डू दिस वन, या ठिकाणी ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असणार आहे. कोणतंही एक स्टेटमेंट असेल, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल जर कंडिशन ट्रू असेल तर, नसेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट न होता एंड इफ होईल, आणि एंड इफच्या पुढचं जे काय स्टेटमेंट असेल आपल्या प्रोग्राममध्ये, तिकडे प्रोग्रामिंगचा कंट्रोल जाईल, तिकडे प्रोग्राम वळेल. तर हा सिंटॅक्स आहे इफ देन या सिंपल कन्स्ट्रक्टचा. या ठिकाणी कंडिशन, या ठिकाणी कंडिशन लिहिली जाईल या ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर इथे कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर येणारं स्टेटमेंट, जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे एक्झिक्यूट होईल. अशा पद्धतीचा याचा सिंटॅक्स आहे. यामध्ये 3 महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत, इफ, देन आणि एंड इफ. त्यानंतर हा आहे इफ देन एल्स एंड इफ, कंडिशनल स्टेटमेंट्समधला पुढचा कन्स्ट्रक्ट. यामध्ये इथे कंडिशन येईल या ब्रॅकेटमध्ये, इफ कीवर्ड नंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये कंडिशन, त्यानंतर एक स्पेस, देन दिस ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, एक स्टेटमेंट असेल, 2 स्टेटमेंट असेल, हे स्टेटमेंट्स येतील. त्यानंतर एल्स हा कीवर्ड येईल आणि इथे दुसरा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट येईल. जर कंडिशन ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल, जर कंडिशन फॉल्स असेल, ट्रू नसेल, तर एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. आता यामध्ये देखील 4 महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत, इफ, देन, एल्स आणि एंड इफ. इफ कन्स्ट्रक्ट असेल किंवा इफ देन एल्स कन्स्ट्रक्ट असेल तर त्यामध्ये एंड इफ करणं आवश्यक आहे.
हा कन्स्ट्रक्ट टर्मिनेट करण्यासाठी एंड इफ आवश्यक आहे. तर या ठिकाणी मल्टिपल कंडिशन्स दिलेल्या आहेत. यापूर्वी आपण बघितलं सिंगल कंडिशन असलेले 2 कन्स्ट्रक्ट बघितले, ज्यामध्ये पहिला कन्स्ट्रक्ट होता इफ देन एल्स. एकच ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचा असेल तर तो पहिला. जर 2 ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे असतील तर आपण दुसरा स्टेटमेंट बघितला, ज्यामध्ये इफ कंडिशन ट्रू झाली तर एक स्टेटमेंट, एल्स कंडिशन फॉल्स झाली तर दुसरं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. तर या ठिकाणी नंबर ऑफ कंडिशन्स जास्त असतील तर आपण इफ देन एल्सचा कसा उपयोग करू शकतो ते या सिंटॅक्समध्ये आपल्याला बघायला मिळेल. इफ कंडिशन 1, आता या ठिकाणी कंडिशन 1, या ठिकाणी कंडिशन 2, या ठिकाणी कंडिशन 3, आणि तसंही नसेल तर मग हा चौथा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. या ठिकाणी 3 कंडिशन्स आहेत. इफ दिस कंडिशन सॅटिस्फाईज देन डू दिस, आणि एंड इफ कडे कंट्रोल जाईल. हे जर ही कंडिशन फॉल्स असेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट न होता प्रोग्रामचा कंट्रोल एल्स कडे जाईल. एल्स पार्टमध्ये पुढे काय दिलं आहे तर पुन्हा इफ दिलं आहे आणि कंडिशन दिली आहे. त्यामुळे ही कंडिशन इथे चेक केली जाईल. ही कंडिशन चेक केल्यानंतर जर ती ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. आता पुन्हा ह्या कंडिशनवर आधारित आहे, म्हणजे पहिली कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल, पहिली कंडिशन फॉल्स असेल तर इकडे येईल, मग दुसरी कंडिशन चेक होईल. दुसरी कंडिशन देखील फॉल्स असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट न होता एल्स पार्टकडे जाईल. एल्स पार्टमध्ये पुन्हा या ठिकाणी कंडिशन दिली आपण इफ. आता ही तिसरी कंडिशन चेक होईल. जर ही कंडिशन सॅटिस्फाय असेल तर हा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, आणि ही कंडिशन देखील फॉल्स असेल तर मग एल्स हा जो पार्ट आहे हा एक्झिक्यूट होईल. या ठिकाणी इफ देन एल्स, त्यानंतर पुन्हा इफ देन एल्स, पुन्हा इफ देन एल्स, आणि सगळ्यात शेवटी एंड इफ. या प्रकारे आपण मल्टिपल इफ देन एल्स वापरू शकतो. आता यानंतर आपण काही एक्झाम्पल्सच्या मदतीने इफ देन एल्स आणि आता बघितलेले कंडिशनल स्टेटमेंट्स हे प्रत्यक्ष एक्झरसाइजच्या स्वरूपात आपण एक्झिक्यूट करून बघूया. प्रत्यक्ष प्रोग्राममध्ये हे कंडिशनल स्टेटमेंट्स आपण यूज करून बघूया. चला तर प्रत्यक्षच बघूया. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्सचं आपण प्रॅक्टिकल आता बघूया. डेव्हलपर टॅबवर जाऊन आपण VBA एडिटरमध्ये जाऊया. डिसिजन मेकिंगसाठीचा एक छोटासा प्रोग्राम बघू, ज्यामध्ये आपण युजरकडून मार्क्स एंटर करून घेणार आहोत, आणि ते मार्क्स आपल्या पासिंग मार्क्सपेक्षा कमी असतील तर युजरला आपण मेसेज देणार ट्राय अगेन असा सिंपलसा प्रोग्राम आहे. सब टेस्ट 1 या ठिकाणी एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आपल्याला. असा एक प्रोग्राम राईट करून घेतल्यानंतर आता यामध्ये बघा प्रोग्राममध्ये आपण काय केलं आहे, मार्क नावाचा एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे. मार्क इक्वल टू इनपुट बॉक्स घेतलेला आहे आपण. इनपुट बॉक्समध्ये मेसेज दिला आहे एंटर मार्क्स. इनपुट बॉक्सचं टायटल दिलेलं आहे. त्यानंतर डाटा टाईप जो युजरकडून एंटर केला जाणार आहे तो डाटा टाईप दिलेला आहे. इथे आपण एक कॉमेंट वापरलेलं आहे, चेक इफ मार्क इज बिलो 45. म्हणजे हे इफ स्टेटमेंट जे आपण दिलेलं आहे इथे, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट हे जे आपण इथे वापरलेलं आहे, कंडिशनल स्टेटमेंट जे वापरलेलं आहे आपण, इफ मार्क्स लेस दॅन 45, जर मार्क्स 45 पेक्षा कमी असतील, 40 आपण इथे 40 गृहीत धरूया, आपलं थेरी पासिंग 40, प्रॅक्टिकल पासिंग असेल तर 60, तर 40 लेस दॅन 40 असेल देन सॉरी यू हॅव फेल्ड टू क्लिअर टेस्ट, युअर मार्क इज लेस दॅन 40 पेक्षा कमी आहेत, एवढा फक्त मेसेज डिस्प्ले होणार आहे. जर 40 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर काही डिस्प्ले होणार नाही. असा हा सिंपल, यामध्ये फक्त इफ देन एवढं वापरलेलं आहे, एल्स पार्ट वापरलेलं नाही आहे, त्यामुळे फक्त एकच ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, हा स्टेटमेंट फक्त. आता आपला हा छोटासा प्रोग्राम आपण रन करून बघूया. रन केल्यानंतर
आपल्याला तो एंटर एंट्री ऑफ मार्क्स, एंटर युअर मार्क्स असा आपल्याला तो मेसेज देतो. आपण मार्क्स एंटर करू 54. ओके. आता 54 एंटर केले म्हणजे 40पेक्षा जास्त, 40 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहेत, 40पेक्षा कमी नाही. आणि मेसेज फक्त आपण फेल झाला तर देणार आहोत. त्यामुळे इथे इमिजिएट विंडोमध्ये बघा कोणताही काही मेसेज आलेला नाही. आता पुन्हा आपण रन करून बघू आणि 40पेक्षा कमी मार्क्स देऊन बघू. लेस दॅन 40, 35 मार्क्स दिले आपण. ओके. आता इथं आपल्याला दिसतो सॉरी यू हॅव फेल्ड टू क्लिअर टेस्ट असा मेसेज इथे इमिजिएट विंडोमध्ये आलेला दिसतो. तर या प्रकारे जे हे कंडिशनल स्टेटमेंट आहे, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहे, हे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट इथे डिसिजन घेतं आणि कोणता ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचा आहे किंवा नाही हे डिसिजन घेऊन तो एक्झिक्यूट केला जातो. आता यानंतर आपण दुसरी एक टेस्ट बघूया, दुसरा एक एक्झाम्पल बघू ज्यामध्ये इफ देन एल्स म्हणजे दोन पार्ट असतील, इफ पार्ट आणि एल्स पार्ट दोन्ही ज्यामध्ये असतील. तर इथे आपण व्हेरिएबल घेऊया, इंटिजर व्हेरिएबल. याप्रमाणे पूर्ण प्रोग्राम टाईप करून घेतला आहे. आता यामध्ये बघा मार्क्स हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे ॲज इंटिजर. या ठिकाणी मार्क एंटर जे केले जातील इनपुट बॉक्समधून ते मार्क या व्हेरिएबलला असाइन केलेले आहेत. मार्क इक्वल टू इनपुट बॉक्समधून येणारे मार्क त्याला असाइन होतील. या ठिकाणी डिबग डॉट प्रिंट युअर मार्क्स आर, घेतलेले मार्क तसे तसे इथे प्रिंट केलेले आहेत. युअर मार्क्स आर आणि मार्क्स हा व्हेरिएबल हे कॉन्कॅटेनेट ऑपरेटरनी कॉन्कॅटेनेट केले. आता डिसिजन मेकिंग इथे सुरू झालेलं आहे बघा. इफ मार्क्स लेस दॅन 45, आपण इथे 40 करू, मार्क्स लेस दॅन 40 देन डिबग डॉट प्रिंट सॉरी ट्राय अगेन. हे 40पेक्षा कमी मार्क पडले म्हणजे तुम्ही फेल आहे, ट्राय अगेन. एल्स डिबग डॉट प्रिंट कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव पास्ड द टेस्ट, म्हणजे 40 किंवा जास्त मार्क आहेत याचा अर्थ तुम्ही पास आहे. आता या ठिकाणी कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होतो, म्हणजे तुम्ही पास असाल तर हा पार्ट एक्झिक्यूट होतो. सॉरी, कंडिशन ट्रू म्हणजे लेस दॅन 40, लेस दॅन 40 आहे याचा अर्थ तुम्ही फेल आहे, म्हणून सॉरी ट्राय अगेन हा मेसेज फक्त एक्झिक्यूट होईल. आणि याच्यानंतर सीधा इफ या पार्टकडे या स्टेटमेंटकडे प्रोग्राम जाईल, एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. जर कंडिशन फॉल्स असेल याचा अर्थ मार्क्स हे 40पेक्षा कमी नाही आहेत तर एल्स पार्टकडे तो जाईल. तर इफचा हा जो पार्ट आहे हा एक्झिक्यूट न होता प्रोग्राम एल्सकडे जाईल आणि एल्समध्ये जे काय स्टेटमेंट आहे हे एक्झिक्यूट होईल. तर एल्स पार्टमध्ये कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे पास असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स हा आहे. त्यानंतर एंड इफ, एंड्स ऑफ, याप्रमाणे प्रोग्राम काम करेल. बघूया आपण रन करून. एंटर युअर मार्क्स एंटर केले आपण 35. ओके. तर आपल्याला तो मेसेज देतो सॉरी यू हॅव फेल्ड टू क्लिअर. आता हा आधीचाच मेसेज आहे, आपण हा क्लिअर करू, रन करूया. मार्क्स एंटर करूया आपण 35. ओके. आता इथे जो आपल्याला दाखवतो युअर मार्क्स आर 35, सॉरी ट्राय अगेन, मार्क्स कमी आहेत, ट्राय अगेन. ओके, पासिंगपेक्षा कमी मार्क्स आहेत. आता पुन्हा आपण रन करून बघू आणि मार्क्स जे आहेत ते पासिंगपेक्षा जास्त देऊ. युअर मार्क्स आर 45, कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव पास द टेस्ट. आता इथे आपल्याला तो पास द टेस्ट, पास कॉंग्रॅच्युलेशन्स करतो, टेस्ट पास झाला. या प्रकारे दोन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट इथे आपण देऊन युजरने एंटर केलेल्या मार्कानुसार डिसिजन मेकिंग हे हा प्रोग्राम करतो की कोणता मेसेज डिस्प्ले करायचा आहे, कोणता ब्लॉक ऑफ स्टेटमेंट डिस्प्ले करायचा आहे. तर हे झालं इफ देन एल्स हे स्टेटमेंट. आता आपण बघूया पुढचं स्टेटमेंट मल्टिपल इफ हे जे कसे वापरायचे ते आपण आता या प्रोग्राममध्ये बघूया. इफ एंड इफ. ओके. तर हा झाला मल्टिपल इफ साठीचा प्रोग्राम. यामध्ये बघा आपण मार्क्स हा व्हेरिएबल
इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. मार्क्स युजरकडून इनपुट बॉक्समधून घेतलेले आहेत. त्यानंतर मार्क जसे तसे प्रिंट केलेत. आता इथून पुढे आपण चेक करणार आहोत मार्क्स अबाव 80 असतील तर त्याला आपण डिस्टिंक्शन डिक्लेअर करणार. अबाव 80 नाही आहेत परंतु अबाव 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत परंतु 80 पेक्षा कमी, तर ही कंडिशन आपण सेकंड स्टेजला ठेवणार आहे. मार्क्स ग्रेटर दॅन ऑर 60 देन यू हॅव पास्ड विथ ए ग्रेड. ओके. जर त्यापेक्षा कमी असतील म्हणजे 80 किंवा त्यापेक्षा जास्त नाहीत किंवा 60 त्यापेक्षाही जास्त नाहीत, म्हणजे याचा अर्थ 60 पेक्षाही कमी आहेत परंतु 40 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत म्हणजे पासिंग आहे परंतु ए ग्रेडमध्ये नाही, अशा वेळेस ही कंडिशन आपण इथे सेट केलेली आहे. मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 देन आपण प्रिंट करणार आहोत यू हॅव पास्ड विथ बी ग्रेड. ओके, पास्ड आहे परंतु बी ग्रेड. एल्स असंही नसेल म्हणजे 40 किंवा त्यापेक्षा जास्त नाहीत, 60 किंवा त्यापेक्षा जास्त नाहीत, 40 याच्यापेक्षा कमीच आहेत 40 पेक्षा, याचा अर्थ 80 किंवा त्यापेक्षा जास्त नाही, 60 पेक्षा जास्त नाही, 40 पेक्षा जास्त नाही, याच्या 40 पेक्षा कमी आहेत. म्हणून एल्स पार्टमध्ये आपण दिलेलं आहे डिबग डॉट प्रिंट सॉरी यू हॅव फेल्ड. 40 पेक्षा कमी मार्क आहेत म्हणून एल्स पार्टमध्ये हा आपण मेसेज दिलेला आहे. तर अशा पद्धतीने प्रोग्राम आपण लिहिला आहे. तर तो एक्झिक्यूट करून बघूया. एंटर युअर मार्क्स. आपण सुरुवातीला 80 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क एंटर करून बघू. 81. तर 81ला आपल्याला तो यू हॅव युअर मार्क्स आर 81 यू हॅव पास्ड विथ डिस्टिंक्शन, आपल्याला तो डिस्टिंक्शनमधून पास झाल्याचा मेसेज देतो. तर डिसिजन मेकिंगमध्ये या ठिकाणी बघा, डिसिजन मेकिंगमध्ये पहिलीच कंडिशन चेक केली जाते, ती ट्रू असल्यामुळे हा मेसेज प्रिंट केला जातो यू हॅव पास्ड विथ डिस्टिंक्शन. आणि बाकी इतर सर्व मेसेजेस, इतर सर्व स्टेटमेंट्स हे स्किप करून एंड इफकडे प्रोग्राम जातो. एंड इफ. आता पुन्हा आपण हा प्रोग्राम चेक करून बघू, रन करून बघूया. आता आपण 80 पेक्षा कमी परंतु 60 पेक्षा जास्त मार्क देऊन बघू, म्हणजे सेकंड स्टेज बरोबर एक्झिक्यूट होते का. 63 असे मार्क दिले समजा आपण. युअर मार्क्स आर 63 यू हॅव पास्ड विथ ए ग्रेड. आता आपल्याला तो इथे ए ग्रेड दाखवतो. आता बघा मार्क्स इथे एंटर केले युजरनी 63. इथे या मेसेजनी मार्क्स डिस्प्ले केले 63 आहे ते, आणि इथून चेक करायला सुरुवात झाली. इफ मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 80 देन प्रिंट दिस मेसेज. आता 80 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क नाहीत त्यामुळे ही स्टेज स्किप केली गेली युजरकडून, प्रोग्रामकडून सॉरी. हे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट स्किप केलं गेलं आणि एल्सकडे प्रोग्राम गेला. तिथे एल्सकडे पुन्हा त्याला इफ हा मिळाला. इफ मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहेत का, 80 किंवा जास्त त्यापेक्षा जास्त नाही आहेत. दुसरी कंडिशन आपल्याला सांगते 60 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत का. तसं असेल तर यू हॅव पास्ड विथ ए ग्रेड. तसं असल्यामुळे युजरनी हे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट केलं इथे यू हॅव पास्ड विथ ए ग्रेड. आणि पुढचे स्टेटमेंट स्किप करून डायरेक्ट एंड इफकडे प्रोग्राम गेला. प्रोग्राम कंट्रोल एंड इफकडे गेला आणि प्रोग्राम टर्मिनेट झाला तिथे. म्हणजे अगोदरचंही स्टेटमेंट स्किप झाला ती कंडिशन सॅटिस्फाय होत नसल्यामुळे, आणि कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर पुढचेही इफ एल्स वगैरे पार्ट स्किप झाले. तर या पद्धतीने मल्टिपल इफ काम करत राहतो. आता आपण इतरही कंडिशन्स सॅटिस्फाय होतात का ते बघूया. 45 यू हॅव पास्ड विथ बी ग्रेड. ओके. युअर मार्क्स आर 45 यू हॅव पास्ड विथ बी ग्रेड असा मेसेज तो आपल्याला देतो. जर आपण पुन्हा रन केला आणि 40 पेक्षा कमी मार्क एंटर करून बघितले तर आपल्याला तो मेसेज युअर मार्क्स आर 32 सॉरी यू हॅव फेल्ड. हे सर्व कंडिशन्स साठी आपला प्रोग्राम व्यवस्थित रन होतो.